प्रेमाला काही बाउंड्रीज नाही आपण म्हणतो त्याला, क्षितिज हा. नाही, त्याला काय तेवढं मोठं बॉर्डर्स नाही. हा. एक माझ्याकडे आली, अतिशय छान दिसायला ती पक्षकार माझी स्त्री दिसायला छान असल्यामुळे नवरासारखा तिचा संशय घ्यायचा की तू म्हणजे भाजीवाल्याला कडनं भाजी घेताना अशी पिशवी करतो आपण, हा. तर तू त्या भाजीवाल्याला मुद्दाम हात लावला. त्या वाण्याकडे गेला, तू दिले त्या वाण्याला पैसे देताना त्या वाण्याला तू मुद्दाम हात लावला. एक संशय वृत्ती त्या नवऱ्याची, कारण माझी बायको खूप सुंदर आहे. एक दिवस असंच त्यांनी नवऱ्याने तो बायकोशी भांडला आणि तू याच्यावर का बोलली, त्याच्यावर का बोलली, त्यांच्याकडे टीव्ही बघायला का गेली, तुम्ही आपल्या घरात टीव्ही म्हणून शेजारकडे टीव्ही बघायला गेले होते मी, तर तो उचलला आणि त्यांनी कोयता घेतला बापरे. आणि कोयत्याने तिचं नाक कापलं. तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, तिचं नंतर प्लॅस्टिक सर्जरी करून नाक वगैरे नीट झालं, सगळं झालं. माझ्याकडे आली, मी म्हणलं हे सगळं झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर 4थ्याच महिन्यात हे सगळं झालेलं होतं. हा. आम्हाला घटस्फोट मिळाला, सगळा पुरावा होता, वैद्यकीय पुरावा होता, क्रुएल्टी वॉज प्रूव्ड, सगळं झालं. आम्हाला घटस्फोट मिळाला. वर्षभर वगैरे गेलं असेल. त्याच्यानंतर मला कोर्टाच्या कॉरिडॉरमध्ये परत ती भेटायला आली. म्हणलं काय आता काय झालं होतं काही, तर म्हणे काय नाही, मी साहेब लग्न करते. म्हणलं कोण आहे, तर मला म्हणली तोच. म्हणलं तोच म्हणजे तोच माझा नवरा म्हणली. साहेब माझं तरी पुढे कुठे काय लग्न होणार, काय करायचंय, आणि काय जर ठीक आहे आता वर्ष झालं, आता नीट बघतोय, तर म्हणे त्याच्याजवळ लग्न करणार. तिने परत त्याच माणसाबरोबर दुसऱ्यांदा लग्न केलं.